साहेब आता जे दुग्ध व्यावसायिक तोट्यात आहेत, जे आता खडकाला द्यायची परिस्थिती झाल्या, त्यांच्यासाठी संदेश काय असेल? त्यांच्यासाठी फक्त मिल्क एक वरदान. त्याच्या पर्याय नाही. हा, याने मिल्क पर्याय पर्याय नाही. नाहीतर तो शेतकरी डबऱ्यात खड्ड्यात गेला म्हणा. आहे की नाही? जसं आपलं जे कर्ज झालं तसे बरेच शेतकऱ्यांना कर्ज पण झाले आणि ते काही बरेच शेतकरी आत्महत्या पण करतायत. कारण काय हेच आहे, हेच कारण आहे, खरं कारण हेच आहे. हेच कारण. तर फक्त कोण बोलून दाखवते, कोण बोलून दाखवत नाही. ते आता तुम्ही खरंच बोलतोय. बोलतोय. आणि आता सांगतो की मला गोकुळ संघाचं सुद्धा आता म्हणजे टेन्शन झालं, ते सुद्धा बंद करणार. बरं, का त्याच्या युरियाचं प्रमाण दिसतं. बरोबर. आता 2 दिवसात मी रिझल्ट काढलेला म्हणतो माझा, मी कुठल्या डॉक्टरला बोलवून बरं त्याच्यामध्ये मला फायदा वाटतो. बरं, त्यामुळे ते आता बघा, ज्याला गोळी पेंट तयार केली जाते त्याला युरियाचं पाणी मारल्याशिवाय ती गोळी पेंटच तयार होते, आहे की नाही? हिरकणी म्हणून ते वापरणार आहे. हां, बघा शेवटी पोषण महत्वाचं आहे. चाऱ्याचा खर्च किती वाचला हो? चारा किती टक्के वेस्ट जायचा आपल्याला? तर त्या प्रमाणात आता गेल्या वर्षी 52,000 रुपयाचा मका खरेदी केली होती. हां, यंदा 14,000. बरं, म्हणजे चारा पण वाचायला लागला, चारा वाचायला म्हणजे शिल्लक राहते, त्याचा पण पैसे वाचतात आपल्याला. खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय म्हणते? मिल्क चार्जेस स्वस्त आहे कसं महाग आहे? आता म्हणजे माझ्या वापरणार म्हणजे स्वस्त आहे. स्वस्त आहे.